कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांना मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी दुपारी विष्णुनगर पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आता अटक केली आहे। रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता। त्यानंतर डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारत रमेश म्हात्रे यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी केली होती। त्याचबरोबर विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील रमेश म्हात्रे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती। त्यानंतर आता रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे। याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। या प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रे यांचे अंगरक्षक रमेश लक्ष्मण पवार, त्याचबरोबर प्रकाश उर्फ प्रकाश उद्धव निकम, सुंदरा आर्केड आणि अक्षय कारंडे यांना याआधीच पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मंगळवारी रात्री उशिरा अटक केली होती। रुग्णालयात येऊन रमेश म्हात्रे यांनी सर्वात प्रथम डॉक्टरांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। त्याचबरोबर डॉक्टर वैभव साळुंखे व डॉक्टर सृष्टी बाविस्कर यांना मारहाण केली। तसंच 2 परिचारिकांना अरेरावीची भाषा केली होती। रमेश म्हात्रे या प्रकरणातील मुख्य आरोपी असताना ते मोकाट फिरत आहेत। ते माध्यमांसमोर प्रतिक्रिया देण्यासाठी जात असल्यानं वैद्यकीय संघटना तसंच स्थानिक नागरिकांकडून याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात होता। शासनानं स्वतःहून पुढाकार घेऊन नगरसेवकावर कठोरातली कठोर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया राज्यभरातील डॉक्टर, नागरिक तसंच वकील, सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात होती। पालिका आरोग्य कर्मचारी कालपासून हे काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत। जोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा डॉक्टरांनी पवित्रा घेतला होता। दरम्यान राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील या घटनेचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं। विरोधी पक्षातील नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला। तसंच रमेश म्हात्रे यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील केली। या प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार तसंच ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत हे डोंबिवलीत आले। शास्त्रीनगर रुग्णालयात त्यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सादिया पिंजारी यांच्याकडून सगळी माहिती घेतली। त्यानंतर रोहित पवार यांनी सांगितलं की बुधवारी सायंकाळपर्यंत पोलिसांनी रमेश म्हात्रे यांना अटक करावी, अन्यथा गुरुवारी महाविकास आघाडीतर्फे रुग्णालयात आंदोलन केलं जाईल असा इशारा रोहित पवार यांनी दिला। एकंदरच रमेश म्हात्रे यांच्या अटकेसाठी पोलिसांवरती देखील दबाव वाढला होता। तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील या मारहाण प्रकरणात आपण डॉक्टरांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं। या प्रकरणाचं शिवसेना कोणत्याही प्रकारे समर्थन करणार नाही। हा गुन्हा करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असंही त्यांनी जाहीर केलं होतं। म्हात्रे यांना शिवसेना शिंदे गटाकडून शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे। राज्यभर म्हात्रे यांच्या अटकेसाठी दबाव वाढला होता। अखेर बुधवारी सायंकाळी रमेश म्हात्रे यांना विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे।